नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 28 मे 2025। तर आपण आज 28 मे 2025 पासून तर 30 मे 2025 पर्यंतचा हवामान अंदाज काय काय असणार आहे तर याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 28, 29, 30 या दिवसांमध्ये राज्यामध्ये भाग बदलत मुसळधार पाऊस इथे पडणार आहे। तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आतापर्यंत मशागत बाकी असेल, शेतीची कामे बाकी असतील, तर त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, 1 जून पासून तर 6 जून पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, 1 जून ते 6 जून पर्यंत हवामान कोरडं असणार आहे, कडकडीत ऊन असं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आटपून घ्यावीत, कारण की राज्यामध्ये 1 जून ते 6 जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे आणि पुन्हा 7 जून नंतर परत थोडा पाऊस इथे वाढायला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे 1 जून तर 6 जून ही वेळ तुमच्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो। तर सर्व शेतकऱ्यांनी आपली राहिलेली मशागतीची कामे लवकरात लवकर म्हणजे 1 जून ते 6 जूनच्या आधी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर राज्यामध्ये 30 मे पर्यंत दररोज भाग बदलत मुसळधार तर कुठे अतिमुसळधार असा पाऊस पडून राहणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पाऊस खूप झाला आहे किंवा जमिनीमध्ये ओल भरपूर आहे, पण पेरणीसाठी जर शेत आपलं दुरुस्त नसेल, शेतीची मशागत झाली नसेल, तर अशामध्ये आता वरुण राजा 5 ते 6 दिवस रजेवर असणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला शेती काम करण्यासाठी तो वेळ देणार आहे। तर ही वेळ कोणती असणार आहे तर तुम्हाला 1 जून पासून तर 6 जून पर्यंत शेत पेरणीसाठी आपलं तयार करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, राज्यामध्ये 7 जून नंतर दररोज पाऊस वाढण्यास सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो की हा पाऊस 30 मे पर्यंत दररोज पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या भागात पडणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर तुमच्याकडे 1 जून पासून तर 6 जून पर्यंत इथे ऊन पडणार आहे। त्याच्यामुळे 1 जून तर 6 जून मध्ये तुमच्या शेतीची कामं इथे पूर्ण करून घ्यायची आहेत। तर मित्रांनो, पुढील अंदाज लवकरच देण्यात येईल। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हवामानविषयक माहिती आणि बाजारभावाविषयी माहितीचे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो। त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।